ते आमचे बॅकबॉन सचिनदादा वास्कर यांच्या शुभ हस्ते होताना पाहायला मिळतोय. पनवेल तालुका उत्तर मंडल अध्यक्ष सन्माननीय दिनेशजी खानावकर साहेबांचा शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. पुढचा सन्मान असेल सन्माननीय आमचे पेठाली गावचे संदीपजी केणी साहेब यांनाही विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. संदीपजी केणी साहेब त्यांच्या समवेत हेमंतजी केणी साहेब यांनाही विनंती आहे की आपण यायचं आहे. त्याच्या समवेत अविनाशजी केणी साहेब मानपाम पेटाळी तसेच पिसारे गावचे आमचे सन्माननीय कैलासजी दवणे साहेब तसेच पिसारे गावचे आमचे काळूरामजी म्हात्रे साहेब यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. एकत्रित सन्मान खरं तर पाहुण्यांचा इथं होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस मॅच ऑन जायची आहे. पाहुण्यांचा शुभ सन्मान तर होता आहे. पुढचा सन्मान असेल कुत्तरपाडा गावचे आमचे सन्माननीय मंगलबुवा पाटील भजन सम्राट आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण यायचं आहे. तसेच नावडे गावचे आमचे सन्माननीय धनाजी म्हात्रे साहेब यांनाही विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. भजन सम्राट आमचे मंगलबुवा पाटील कुत्तरपाडा गावचे वडवली ब संघाचे खरं तर खंबे समर्थक आहेत त्यांचा इथे सन्मान केला जाईल. तसेच धनाजी शेठ म्हात्रे पनवेल प्रीमियर लीग साठी त्यांचं मोलाचं योगदान राहिले ते नावडे गावचे आमचे सन्माननीय त्यांनाही ते सन्मानित केलं जाईल. सचिनदादा वास्कर आणि संदीपदादा वास्कर यांच्या शुभ हस्ते खरं तर धनाजी शेठ म्हात्रे यांचा इथे शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. पनवेल प्रीमियर लीग मध्ये मोलाचं योगदान त्यांचं राहिलं गेलंय. पुढचा सन्मान असेल आमचे दत्तात्रेयजी नलावळे साहेब आणि परशुरामजी मोकल साहेब यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. दत्तात्रेयजी नलावले साहेब आणि परशुरामजी मोकल साहेबांचा इथे शुभ सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतील. आमचे पनवेल प्रीमियर लीगचे बॅकबॉन सचिनदादा वास्कर आणि संदीपदादा वास्कर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. प्रशांतजी नलावळे यांचे खरे तर पिताश्री आहेत. थँक्यू सो मच. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पुढचा बॉल कमलेश पाटीलसाठी अगदी या ठिकाणी सबमरीन डिलिव्हरी. काय चेंडू फेकला होता यावेळेस अगदी बीट केलं फलंदाजाला. कोणत्याही प्रकारची धाव आतापर्यंत नोंदवली गेली नाही मांडा टीमच्या खात्यावरती. तर दुसऱ्या बाजूला शर्वरी अँड शिलेवान वडोली बस संघ या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करताना. या दरम्यान योगेशजी भोईर युवा नेते काँग्रेस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्याच बरोबरीने युवा नेते शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचबरोबरीने आपण पाहतो दिनेशजी ठाकूर ज्यांचा आपण संघ पाहिला होता. पंचांचा या ठिकाणी चौकाराचा इशारा येतोय. लकी चौकार पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र हा चौकार या ठिकाणी आपण पाहतो लॉंग स्टॉप मध्ये गेला. 4 धावा धावफलकावरती लागल्या. पाटील आणि कुलदीपजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. पाहुण्यांची वर्दळ आपण व्यासपीठावरती पाहतोय. खूप सारं प्रेम सर्वच पाहुण्यांनी व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित दाखवून या पनवेल प्रीमियर लीगला दिलेला आहे. मॅच ऑन आहे. वडोली ब आणि भूमी 11 मांडा संघ. पुढचा बॉल अगदी मिस्टामी स्टोक झेलची संधी आणि झेल पकडला गेलाय. आणखीन एक गडी बाद होईल.
पाहुण्यांच्या उपस्थितीने आपण व्यासपीठ सजलेलं पाहतो. अगदी पनवेल प्रीमियर लीग म्हटलं तर सातत्याने पाहुण्यांची वर्दल, प्रेक्षकांची वर्दल आणि या विभाग पंचकृषीमध्ये अगदी मायबाप प्रेक्षकांनी दाखवलेलं प्रेम आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह प्रत्येक आयोजकाला मिळत असतो. आणि मैदानावरती PPL ग्रामीण धमाका पाहतोय. मैदानावरती भूमी 11 मांडा विपक्ष शर्वरी आणि शिलेबान वडोली बस संघ खेळत असताना अगदी खराब सुरुवात पाहायला मिळाली मांडा टीमची. 2 गडी बाद 4ची अवस्थेत या ठिकाणी पाहतो आपण. नौशाद अन्सारी मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 2 गडी बाद झालेले पाहतो आपण. केतन आणि त्या अगोदर फलंदाज बाद झाला अभय. आता नौशाद गेल्या मैदानामध्ये तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीचा भार सांभाळत असताना ऋतिक पाटील, ज्याला ISPLचं ब्लू तिकीट मिळालेलं आहे. ऋतिक पाटीलला आज प्रत्येक सामन्यामध्ये जो खेळाडू उतरतोय ग्रामीणच्या. पहिला आपण पाहिलं होतं बामण डोंगरीचा आर्यन नाईक आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर धारावे संघाचे 2 खेळाडू विकी भोईर आणि धीरज भोईर. या भोईर बंधूंना ISPLचं ब्लू तिकीट आणि आता ऋतिक पाटील. म्हणजे आज आपला ग्रामीणचा खेळाडू देशाच्या कुठल्या पातळीवरती गेलाय हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. पुढचा बॉल इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. अगदी गॅप शोधलाय आणि बॉल चाललाय. अगदी आपण पाहतोय श्री रामशेठ पाटील स्टँड तोंडरे यांच्या स्टँडच्या बरोबर वन मोठने हा चौकार पाहायला मिळाला आहे. उद्देशाने आपण टुर्नामेंटचं आपण स्पर्धेचं PPLचं आयोजन पाहतो. गेले 3 वर्ष सातत्याने माजी लोकनेते सन्माननीय दीपावली सामनाची प्रतिकृती असलेली क्रिस्टल ट्रॉफी आपण या स्पर्धेला ठेवतोय आणि त्याच उद्देशाने या ठिकाणी DJ प्रशांतच्या माध्यमातून हे सुमधुर संगीत ऐकतोय. पुढचा बॉल, या बॉलवरती लीडिंग लागली होती, संधी गमावली इथे आणि अजूनही मैदानावरती शाबूत असणाऱ्या फलंदाज ज्याने मात्र चौकार ठोकला होता अशोक येडे आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या या चौकाराने पाहायला मिळते आहे 8 धावा. 2 चौकार लागले त्यामध्ये 8 धावा या चौकारांच्याच पाहायला मिळालेत. अन्यथा इतर बॉलवरती विकेट गेलेत आणि 4 बॉल डॉट झालेले आहेत. हे या धावतं वर्णन आहे खरं तर 8 बॉलमधलं या सामन्यामधलं. एका बाजूला मांडा टीम तर दुसऱ्या बाजूला वडोली बसंग पुन्हा एकदा सज्ज. ऋतिक पाटील स्लोअर फेकला होता मात्र अगदी पुलरलेनचा बॉल घेतला बॅटवरती आणि त्या बॉलवरती दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. 2 धावा सहजपणे पूर्ण झाल्या या ठिकाणी. अगदी जोराने वेगाने धावत होता क्षेत्ररक्षक. चेंडू फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी सांघिक धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावसंख्येत पाहायला मिळू शकेल आपल्याला. आपण पर्व पाहतो 4थं पनवेल प्रीमियर लीग, त्यामध्ये हा PPLचा ग्रामीण धमाका. ये लॉर्ड्स आज पाहिला आपण. पहिला सामना बामण डोंगरी संघाने जिंकला, दुसरा सामना धारावे टीमने जिंकला, तिसरा सामना RCC पेठ संघाने जिंकला आणि चौथी मॅच आपल्यासमोर पाहायला मिळते मांडा विपक्ष वडोली. पुढचा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सरळ बॅटने ज्या ज्या वेळेला धावा येत नाहीत तिथं स्ट्रगल करावा लागतो, त्या वेळेला असा प्रयत्न का केला जातोय हेच आपल्याला या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. कारण आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत ऋतिकने, त्यावरती धावा आल्या 6 आणि मैदानावरती 2 फलंदाज अतिशय संघर्ष करताना दिसतात. कारण धावसंख्येचा आपण विचार केला तर आतापर्यंत 10 बॉल संपलेत. 10 बॉलवरती 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल बॅटवर मनात तसा आला नाही, अलाउंग द कार्पेट गेलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय, थोडं जजमेंट चुकलं. 2 धावांची या ठिकाणी पर्वणी नक्कीच पाहायला मिळाली. जसा चेंडू स्कीड झाला तसा मात्र कॉल आला फलंदाजाचा दुसऱ्या धावसंख्येचा आणि 2 धावा होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद. मांडा संघ आज या मैदानावरती थोडा उशिराने दाखल झालेला आहे. पाहूया कितपर्यंत धावसंख्या उभारतोय. पुलरलेनचा बॉल होता, अगदी ब्लॉकआउट फेकण्याचा विचार होता, अगदी थोडासा मागे हो त्या फटक्याला या ठिकाणी कन्वर्ट केला तो फलंदाजाने आणि धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 13 धावसंख्या भूमी 11 मांडा संघाच्या धावसंख्येवर लागली. प्रथम मात्र फलंदाजी करत असताना काहीशी मंदावलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जे आपण 3 सामने पाहिले त्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये बामण डोंगरी संघाने तब्बल 75 धावा केल्या, समोर भांगारपाडा टीमने 71 धावा केल्या. फक्त 4 धावांनी ती लढत हारले. त्यानंतर आपण धारावे आणि गोठिवली टीम पाहिली, तिथे 78 धावा धारावे संघाने केल्या. त्या सामन्यामध्ये मात्र पाठलाग करत असताना गोठवली संघ फार कमी धावसंख्येमध्ये रोखला गेला. त्यानंतर मॅच झाली चांबारले विपक्ष RCC पेठ, त्यामध्ये आपण पाहिलं तर
चांभारली संघाला एका मागोमाग धक्के देत अरबाज शेखने घेतलेली हॅट्रिक, प्रत्येक गोलंदाजाने केली शिस्तबद्ध गोलंदाजी, फक्त 38 धावा त्यांना करता आल्या आणि एकतर्फी सामन्यामध्ये सोहेल शेखने केलेली फटकेबाजी आणि RCC पेठ संघ विजय झाला. धन्यवाद सर्व पाहुण्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण भेट दिली या स्पर्धेला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. संदीपजी केनी, कैलास दवणे आणि अविनाशजी केनी साहेबांचा, कालुरामजी म्हात्रे, आपला सुद्धा मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आपल्या अमूल्य वेळ देत या स्पर्धेला आपण उपस्थित दाखवली. महेशजी भोईर सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. सन्मानी पाहुण्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी पहा, संदीपजी केणी यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन आम्हाला आलेलं आहे. त्याचबरोबर अविनाशजी केणी साहेबांच्या वतीने तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला, या PPLला, या पनवेल प्रीमियर लीगला आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पुढचं षटक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. अगदी गती, व्हेरिएशन सर्वच काही पाहायला मिळते. कमी विंचीचे खेळाडू मात्र भेदकता एवढी चांगली आहे की आज वडोली ब संघाचं नाव सन्मानाने का घेतलं जातं आहे, त्यामध्ये कमलेश पाटील असतील, ऋतिक पाटील असतील, या सर्वांचंच खूप मोठं योगदान आहे. विशाल पाटील असतील, या सर्वांनी मात्र वडोली ब संघ काय करू शकतोय हे मागच्या वर्षीमध्ये दाखवलेलं आहे. कारण PPL ग्रामीण धमाक्याचे ते विजेते राहिलेले आहेत. पुढचा बॉल अगदी ब्लॉकॉल फेकला होता, खोदून काढला बॉलला. स्क्वेअर लेगचा शतरक्षक चेंडूवरती येणार, थोडीशी गपलत झाली आणि तिथे मात्र 2 धावा वसूल केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोचली आहे 15 धावसंख्या होती. 2 गडी बाद झालेत. नौशाद आणि अशोक खेळतो वैयक्तिक 11 धावसंख्येवरती. त्यामध्ये 8 चेंडूचा त्याने सामना केला आहे. मात्र 15 धावसंख्येमध्ये 11चं योगदान त्याचं वैयक्तिक आहे. बाकी कुठल्याही फलंदाजाने मात्र मोठं योगदान देऊ शकला नाही. केतन सुद्धा लवकर बाद झाला. त्याने एक चौकार लगावला होता, मात्र त्याला सुद्धा मोठी कामगिरी करता आली नाही. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर वडोली ब संघ आहे. या संघासमोर तुम्हाला चांगलं टार्गेट ठेवावं लागेल. हा चौकार येतो अगदी लॉंग स्टॉप मध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षक आधी स्तब्ध राहिले आणि बॉल गेलाय, त्यानं चकवा देत चौकार. कीपरच्या पाठीमागे पाहिलं तर आतापर्यंत 2 चौकार तिथे गेलेले आहेत. 19 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा पेट एंड करून मारा करत असताना अगदी बॅटवर घेतला बॉल. शेवटच्या क्षणाला जम्प मारली होती, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. येतोय पहिला षटकार 17 मधला फलंदाज अशोक एडे याच्या बॅटमधून. माडा टीम कुठेतरी आता मात्र या मॅच मध्ये आली आहे. कारण 25 धावा या एका चौकाराने, एका षटकाराने लागल्यात आणि त्यानंतर मात्र जो काही बॅटचा फ्लो आपण पाहायला मिळाला अगेन्स्ट गोलंदाज कमलेशच्या विरोधात, आणि त्याला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न होता. अगदी जागेवरून खेळलाय, बॉलला ढकललाय लॉंग ऑनच्या दिशेने. तिथे मात्र थोडीशी चुकी झाली आहे. ऋतिकची चेंडू फेके येईल तोपर्यंत 2 धावा अजूनही पूर्ण झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी आता संघर्ष वाढलेला आहे. ज्या वेळेला संघर्ष वाढतो त्या वेळेला फलंदाज मात्र ज्या पद्धतीची फलंदाजी करतात त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण 11 चेंडूवरती 23 धावांचं योगदान अशोकने दिलंय आणि सांघिक धावसंख्या 27 झालेली आहे. कमलेश पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळतोय पंचांच्या उजव्या यष्टीकडनं. परंतु हा बॉल वाईट, अतिरिक्त धावेने इथे मात्र धावसंख्येचा आकार थोडासा बदलताना पाहायला मिळेल. भूमी 11 मांडा खरं तर पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करते. तिसरं षटक मार्गस्थ आहे आपल्या सेकंड स्पेलमध्ये. कमलेश पाटील उर्फ कावा या नावानं खरं तर प्रसिद्ध असणारा चेंज द गेम वडोली ब संघाचा अर्पण मौला खेळाडू तुम्हाला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे आणि समोर अशोक हा फलंदाज. बॉलला उडवलाय परंतु इथे एका टप्प्यानं बॉलला अडवलंही जाईल. डाऊन द ग्राउंड राहिला बॉल. अगदी सरळ बॅट न खेळलेला फटका होता. एकच धाव या बॉलवरती आले. 3 षटकांचा खेळ समाप्त आहे आणि धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 2 गडी बाद 29.
हा 3 षटकांचा अतिरिक्त खेळ समाप्त झालेला आहे. 29 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 2 गडी बाद ही सध्याची घडीला कंडिशन आहे भूमी 11 मांडा संघाची. आणि कमलेशचं आपण विश्लेषण पाहिलं, 2 गडी बाद केले पहिल्या षटकामध्ये त्याने. मात्र या षटकामध्ये कुठेतरी थोडासा मार खावा लागलेला आहे त्याने. या षटकामध्ये आतापर्यंत धावा दिल्या पाहिल्या आपण 16 धावा. पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 4 धावा दिल्या होत्या, तेही पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि त्यानंतर मात्र जो काही प्रतिहल्ला केला आहे 12 बॉलवरती 24 धावसंख्येचं योगदान अशोकच्या फलंदाजाने दिलेलं आहे. ड्रिंक्स बॅग्स खरं तर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, कारण का 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण पाहिलं गेलं तर टॉस जिंकला गेला होता वडोली टीमनं आणि लगेच गोलंदाजी करण्याचा निर्णय. आत्तापर्यंत आपण गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर संतोष गरज सर हा निर्णय फार चांगला राहिला गेलाय. पहिल्या षटकामध्ये कमलेशनं जे घेतलेले 2 विकेट अगदी ते थोडासा मांडा टीमला बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न. तदनंतर पुढच्या 2 षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलंय या संघटकारांना. जवळजवळ 10च्या सरासरीने धावा इथे ठेवण्यात आल्या आहेत. 4थ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली जाईल. व्यक्तिगत पहिलं सांघिक कोड्यातील 4थं षटक हाताळण्यासाठी तयार आहे गोलंदाज शुभम पाटील. अगदी आपण व्यासपीठावरती पाहतोय सन्माननीय सुखदेव काका, आणि त्यांना एक वेगळी लढत पाहण्याची संधी मिळाली आहे. खरं तर PPLच्या लढती पाहण्यासाठी ते आले होते आणि त्यांना आता भूमी 11 मांडा आणि वडोली बस संघाची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. सातत्याने त्यांच्या मैदानावरती भरपूर वेळा लढती त्यांनी पाहिल्या असतील. मात्र PPLच्या मैदानावरती पेडगावच्या मैदानावरती पनवेल प्रीमियर लीगमध्ये ही त्यांना संधी मिळाली आहे. आता खरं तर अशोक याला जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या पद्धतीनं 12 बॉलमध्ये 24 बनवल्या गेल्यात, हे 4थ्या षटकाला सुरुवात आहे. शुभमचा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये थोडंसं वळण घेताना पाहायला मिळतो. डॉट बॉल आलाय. सुरुवात भरपूर चांगली आहे, कारण का पहिल्या 3 षटकामध्ये ज्या पद्धतीनं प्रेशराईज केलं गेलंय वडोली टीमनं मांडा टीमवरती, आणि तो प्रेशर आत्तापर्यंत त्या पद्धतीनं कायम ठेवला गेलाय. आणि त्या प्रेशर अभावी खरं तर पाहिलं तर इथे बॅटिंग करण्यासाठी थोडासा त्रास जाणवला जातो मांडा टीमच्या फलंदाजांना. परंतु अशोकचंही कौतुक करावं लागेल. 13 बॉलमध्ये 24 बनवल्यात, त्याच्याकडनं आता अपेक्षा वाढल्या गेल्यात. लॉप करायचा होता या बॉलला, अगदी पुढे टाकलेला बॉल होता. रनआउटची संधी इथे थोडीशी क्रिएट झाली आहे, परंतु एक धाव या मधल्या काळामध्ये पूर्ण होते. लेग बायच्या माध्यमातून ही धाव पूर्ण आहे, कारण का प्रेशर टाकला जातो गोलंदाजाकडनं. अगदी चांगली लाईन आणि लेंथवरती हा चेंडू इथे मात्र टाकण्याचा प्रयत्न राहतोय. नक्कीच आतापर्यंत आपण गोलंदाजीचा विचार केला तर 2 षटकांमध्ये अगदी प्रेशर मांडा टीमवर होतं. त्यानंतर थोडंसं प्रेशर रिलीज करण्याचा अशोकने प्रयत्न केला, कारण 16 धावा त्या षटकामध्ये आल्या. आणि त्यानंतर शुभमने सुद्धा पुन्हा एकदा तेच प्रेशर क्रिएट करत असताना अजून अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. शुभम तयार आहे. चपराक दिले डीप पॉइंटला, तिथे खेळाडू तैनात आहे. 1 मोर विकेट डाऊन. विकेटची पडझड आता मात्र इथे थांबत नाही आहे भूमी 11 मांड्यासाठी. अगदी लागलेला झटका क्रमांक 3 फलंदाज. डीप पॉइंटला तो सज्ज असताना तिथे मात्र या ठिकाणी त्याला गॅप शोधता आला नाही. अगदी आपण पाहिलं तर अगदी बाउंड्री लगत तो झेल टिपला गेला आणि अजून एक धक्का टीम मांडाला इथे लागताना पाहायला मिळतोय, कारण 30 धावसंख्येवर 3 गडी बाद झालेले आहेत. दुसऱ्या बाजूने अशोक ज्याच्याकडून अपेक्षा करत असेल, आता मात्र नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये शुभम समोर. हा बॉल चांगला स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला, फॉलो थ्रो मध्ये लगेचच या ठिकाणी गॅदर केलं, बॅकअप केला आणि यस रनआउटची या ठिकाणी संधी दवडली नाही आणि लगेच फलंदाजाला मात्र बाद करत असताना आल्या माघारी चिंटू हा सुद्धा फलंदाज बाद झालाय. प्रेशर आणि प्रेशर मध्ये खरं तर हे अपघात होताना पाहायला मिळतात. स्ट्रेट ड्राईव्ह खरं तर बॅकअप द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली गोलंदाजानं आणि तदनंतर मात्र हा धावबादच्या स्वरूपात नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज चिंटू बाद झालाय. अगदी बॅक टू बॅक 2 आदरे आता या ओव्हरमध्ये दिले जातात. थोडासा संकट आता वाढत चालले. एखादी छोटीशी पार्टनरशिप आता इथे मांडा टीमला बिल्ड करावी लागेल, कारण का एका एंडला अशोक अगदी तग धरून उभा आहे, त्याला थोडीशी साथ असायला हवी सिंगल डबलची. एक्झॅक्टली त्या दृष्टिकोनातून चिंटूने प्रयत्न केला, परंतु त्याची विकेट मिळाली. आता स्ट्रायकर एंडला अशोक आलाय. नक्कीच एकूणच आपण खेळपट्टीचा विचार केला तर या मैदानावरती मोठमोठ्या धावा जे स्वतःही पाहिल्यात
आणि आपण पाहिलं तर 50-55च्या टार्गेटला आपण सेफ टार्गेटही करताना गोलंदाजांना पाहिलेलं आहे. एकूणच या खेळपट्टीवर आत्तापर्यंत आजच्या दिवसात एका जोगा पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये 75 धावा थोड्याशा फरकाने मात्र बंगारपाडा टीम पराभूत झाली होती. आणि या मॅचमध्ये आपण पाहिलं तर इथे मात्र 30 धावसंख्येवर संघ आत्तापर्यंत रोखला गेला आहे. उर्वरित काळामध्ये अजूनही मोठी धावसंख्या उभारू शकेल का हा प्रश्न तिने त्यांच्यासमोर जरूर असेल. मात्र जो फलंदाज चांगली फलंदाजी करतोय तो स्ट्रायकिंग एंडला आशक आपल्याला पाहायला मिळेल. शुभम गोलंदाजीला तयार आहे. अजून या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. थोडीशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचनाची पाहणी करताना फलंदाज अशोक आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट करायचं होतं, थोडंसं नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्नही झाला, परंतु इथे बॉल अगदी बॅटवरती येत नाहीये. त्याचं कारण का समोरच्या एंडनं जे विकेट पडतात ना तो प्रेशर अगदी अशोकवरती या बॉलवरती थोडंसं पाहायला मिळालं. आणि जरूर आणि पाहिलं तर आता 5 चेंडू झालेले आहेत, 1 चेंडू बाकी. मॅडम षटक येईल का? धावा या ओव्हरमध्ये बनल्या नाहीयेत. त्यामुळे लेग बायच्या माध्यमातून एक धाव जरूर बनली गेली. शेवटचा बॉल आहे, पाहावं लागेल. या बॉलला लाभ केलाय, टीपेक्षा कव्हरला गॅप भरपूर मोठा आहे. चेंडू गोळीच्या वेगानं चाललाय, अगदी चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू. काही मान्यवरांचा इथे सन्मान आपण करूया व्यासपीठावरती. तर विनंती करतो मी सन्मान्य मान्यवर दिनेशजी कानावकर साहेब इथे रजा घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेला आल्याबद्दल. धन्यवाद. वेलकम. उत्तर रायगड भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि युवा जोश त्यांचा सातत्याने आम्हाला पाहायला मिळतो. वेलकम टू PPL. धन्यवाद आपण आल्याबद्दल, मनपूर्वक आभार. DJ प्रशांत. थँक्यू सो मच प्रवीण. दिनेशजी कानावकर यांना आपण पाहिलं सातत्यानं शांत सुस्वभाव व्यक्तिमत्व. राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळा ज्या वेळेला आपल्या विभागामध्ये प्रॉब्लेम्स येत असतात त्या वेळेला खंबीरपणे उभं राहून तिथून मात्र अगदी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप अग्रगण्य नाव म्हणजे दिनेशजी खानावकर यांचं आम्ही मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. 5व्या षटकाला इथे मात्र प्राचारण केलं गेलं. गोलंदाज वडवली संघाकडनं जयेश पाटील आलाय. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. मागच्या बॉलचं थोडंसं विश्लेषण करूया, परंतु त्याच्या आधी हा बॉल आपण पाहूया. पहिला बॉल लॉफ्ट करायचा होता, परंतु अवे फ्रॉम द बॉडी लाईन इथे डॉट बॉल येतोय. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल काय अतिशय ड्राईव्ह भरपूर चांगला होता. कव्हरला बीट करून डीपेक्षा कव्हरला जो खणखणी चौकार दाखवला ना अशोकनं, अगदी लाजवाब होता. परंतु आता सध्याच्या घडीला संकेत आहेत स्ट्रायकर एंडला. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत, टार्गेट सेट करावं लागेल. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पंच दीपक बोराडे सरांचा या ठिकाणी वाईटचा इशारा आलाय. थोडंसं समाधान व्यक्त केलं असेल की तिथे धावा येत नाही, तिथे अवांतरची एखादी धावा आली तर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच एका धाब्याने धावपल पुढे सरकत असताना 35 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार आहे. शेवटचं षटक आहे, प्रति हल्ला दिला जाईल का? लॉफ्ट केलाय बॉलला, अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून. शेवटच्या षटकामध्ये हा खणखणी षटकार पाहायला मिळतो. फलंदाज संकेतच्या बॅटनं हा तडाखेबंद स्ट्रोक आहे, षटकार आलाय. आमचे विष्णू पाटील सुद्धा आलेले आहेत व्यासपीठावरती. पेठ संघाच्या मॅचची वाट पाहत आहेत. मात्र मॅच चालू आहे मांडा आणि वडोली बस संघ. त्यामध्ये साथ दिली खरं तर अशोकला संकेतनं. 2 चेंडूवरती 1 षटकार जरूर ठेकलाय. धावसंख्या 40+ झालेली आहे. 41 धावा धावपलकावरती. 4 गडी बाद ही अवस्था आपण पाहतो मैदानावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. गोलंदाजी करतो जयेश. नौका गोलंदाज जरी असला तरी अचूकता आणि भेदकता आपण जरूर कित्येक वर्षी त्याची पाहिलेली आहे. मात्र स्लॉगवर षटकामध्ये तिथे मात्र हाणामारी जरूर होणार आणि तीच फटकेबाजी इथे पाहायला मिळते आहे. मधली फळी सध्याच्या घडीला बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळतोय. प्लेड ऑन, अगदी बॅटची आतली कडा तदनंतर उजवी एसटी वाकवली गेली आहे. अजून एक धक्का लागलाय. झटका क्रमांक 5. अर्धा संघ आता मांडा टीमचा डगआउटच्या रस्त्याकडे परतताना पाहायला मिळतो. 41 धावा, 5 गडी बाद. तर यानंतरचा जो सामना होणार आहे तो अर्थात सुपर 16चा सामना असेल, म्हणजे सुपर 8 साठी क्वालिफाईंग
पनवेल प्रीमियर लीग जो लीग स्टेजचा सामना बाकी होता पहिल्या दिवसामध्ये. सामना आहे शिवण्य 11 आदई कॅप्टन प्रसन्न पाटील आणि ऑपोजिट कॅप्टन हिमांशू 11 कोलवाडी कॅप्टन प्रशांत पाटील. दोघांनी रिपोर्टिंग करायचं आहे. त्यांचा इथं टॉस या मॅच नंतर केला जाईल आणि त्यानंतर इनिंग ब्रेक्समध्ये रील्स कॉम्पिटिशन आम्ही ठेवलं होतं, त्याचं लकी ड्रॉ थोड्याच वेळामध्ये होणार आहे आणि आमचे 7 रील्स एडिटर आहेत, त्यातून एकाला आणि दोघांना सरप्राईज गिफ्ट देखील दिलं जाईल आणि 7 रील स्टारचा सन्मानही केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. क्या बात आहे. अगदी ही नवीन प्रक्रिया खरं तर पनवेल प्रीमियर लीगमध्ये हा उपक्रम लाभवला गेला प्रवीणजी टेंबे यांच्या संकल्पनेतनं. हा फटका चांगला आहे, लॉफ्ट केला अगदी लॉंग ऑफला, तिथे मात्र बीट करत एका टप्प्यानं चेंडू सीमा पलीकडे चौकार आलाय. कमालीचा स्ट्रोक आहे. विकेट पडल्यानंतर आलेल्या मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाजानं हा दाखवलेला चमत्कार चौकार आलाय. हीच तर खरं गरज आहे बांडा टीमसाठी आणि तेच पाहायला मिळते मैदानावरती. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पनवेल कॉमेंट्री असोसिएशनचं इंस्टा पेज आहे, आपण पाहतोय 10 लाख मिलियन यूज झालेले आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आपण केक कापून आनंद साजरा करणार आहोत. त्यामध्ये निनाद कदम असतील, महेंद्र पाटील आणि प्रवीण टेंबे यांचं खूप मोठं योगदान आहे. संतोष सर, आज 1.9 झालेत म्हणजे तब्बल 19 लाख. काल 2 दिवसामध्ये पुन्हा 1 मिलियन एक्स्ट्रा झालेत, कारण जे बंटी जोशीने षटकार मारले, विनिंग फटके, त्यानंतर हाफ सेंचुरी प्रसाद घरत, एवढे व्हायरल झाले व्हिडिओ इंस्टाग्रामवर की पुन्हा आज 1 मिलियन त्याच्यात ॲड झालेत. टोटल 2 मिलियन आणि 5 डिसेंबरपर्यंत मला वाटतं संदीपजी 1 CRचा आमचा टार्गेट आहे. 1 CR नाही तर 80 लाख व्ह्यूजपर्यंत तरी आम्ही पोहोचू. धन्यवाद. खरं तर ही प्रेक्षकांनी दिलेली प्रवीण टेंबे सर आपण पाहिली तर पोच पावते आणि त्याचं श्रेय डेफिनेटली प्रवीणजी टेंबे यांच्याकडे असेल, कारण का त्यांनी घेतलेली ही मेहनत ही अगदी फळास आली आहे. आणि इथे डॉट बॉल आलाय. पहिलं पूर्वार्ध इथे समाप्त होत आहे. धावपलकावरती 46 लागल्या गेल्यात. अर्धा संघ जरूर गारज झालाय. 47 धावांची आवश्यकता हा फायनल टार्गेट आहे. चला मी विनंती करतो प्रशांत पाटील आणि त्यांच्या समेत प्रसन्न पाटील 2 कॅप्टनला टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. सुपर 16चा पहिला एक मोठा सामना जो आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बोथ द कॅप्टन कम फॉर द टॉस. आणि टॉस करण्यासाठी दिनेशजी ठाकूर, योगेशजी भोईर पडगे या दोघं पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते या मॅचचा टॉस केला जाईल. द बिग फाईट, बिग बॅटल. एका बाजूला असे प्रसन्न पाटील आणि हिमांशू कोलवाडेचे प्रशांत पाटील. तर सन्मान्य मान्यवर यांचा आपण उल्लेख करूया. सुधीर पाटील, पडगे, योगेश भोईर, कुलदीप जोशी, दिनेश ठाकूर. त्यानंतर आपण व्यासपीठावरती पाहतो किरणजी शेलके असतील, आदई पॅकर, अभिजित केनी, प्रथमेश खानावकर आणि इसार पटेल. त्यांचे स्वागत. विनोदजी जोशी, भूषण घरत, रुपेश कोळी, अभिजित शेटकेनी, धर्मेंद्र बाई जोशी टाटा ग्रुपचे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे मान्यवर आहेत. आणि त्यानंतर हे 2 संगणक जे आपल्यासोबत जॉईन झाले त्यांचं स्वागत. ऋतिकजी मोकल आणि सुशांत नवाले नवपाडा त्यांचे मनपूर्वक आभार. दिनेशजी ठाकूर आणि योगेश भोईर याचे शुभास्ते होणार टॉस. सुपर 16ची लढत. भावी नगरसेवक योगेशजी भोईर यांच्या शुभास्ते टॉस. इथे होणार एक मोठी मॅच आहे. सुपर 8 साठी एक क्वालिफायर होतील आज. कॉलिंग हेड केलाय प्रशांतने आणि आता टेल आलाय प्रसन्न पाटील. आदय टीम ऑन द टॉस. प्रसन्न आम्हाला जॉईन करते टॉस बॉक्समध्ये. प्रसन्न टॉस तुम्ही जिंकला, एक महत्वाचा निर्णय का असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. एक मोठी फाईट मिळेल का? कारण आता एक मोठी संधी आहे प्रसन्न पाटील फॉर सुपर 8. हो, नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि सुपर 8 मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. टॉस जिंकलाय आणि आदय टीमने गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला. हिमांशू कोलवाडी फलंदाजी. तर काही पाहुण्यांचा सन्मान इथे बाकी आहे, आपण तो सन्मान पूर्ण करूया. तर सन्माननीय किरणजी शेलके यांचा सन्मान इथे केला जाईल. प्रशांतजी नवाले तुम्ही देखील यायचे. ज्या पाहुण्यांचं मी नाव घेतो त्यांनी लगेच या. प्रशांतजी नवाले, किरणजी शेलके यांचा आपण सन्मान करूया. संघ मालक आहेत शिवण्य आदयचे. आत्ताच टॉस जिंकले. आदय टीमने बॉलिंग घेतली. किरण शेलके चांगलं सपोर्ट करता तुम्ही PPLला आणि संदीप वास्कर खुश आहेत तुमच्यावर. असे काही टीम ओनर आहेत जे नेहमीच चांगलं कार्य करत असतात. सचिनदादा वास्कर आधारस्तंभ यांच्या शुभास्ते किरणजी शेलके यांचा सन्मान आपण करतोय. धन्यवाद किरणजी शेलके. आदई टीम टॉस जिंकले. एक मॅच जिंकायचे. सुपर 8 कडे त्यांनाही पोहोचायचंय. हो, संघ मालक आहेत आणि आता त्यांचे कॅप्टन आहेत प्रसन्न पाटील. ND विभागाचा कॅप्टन त्याने निवडलाय. प्रशांत नवाले यांचा आपण सन्मान करूया. संदीपजी वास्कर यांचे खास सपोर्टर आहेत ते, आधारस्तंभ म्हणूया.
प्रशांत नवाले, विंदणे हे गावचे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सन्मान केला जाईल. एक लेजंड प्लेयर सुखदेव काका यांचा सन्मान इथे होणार. नामांकित व्यक्तिमत्व आहे सुखदेवजी काका, या पण आपला सन्मान इथे केला जाईल. वय वर्ष 60+, परंतु आत्ताही ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठी छाप सोडली आहे सुखदेव काकाने. देसाई गाव, काल देसाई संघ होता कसलगड नाईटमध्ये, त्यांचा संघ आणि काय कमालीचा खेळ ते करतायत. सुखदेव काकाने खूप चांगली ट्रॉफी देखील आणली. या सुखदेव काका 60+ आणि काय अफलातून ते खेळ करतायत आणि क्रिकेटमध्ये त्यांच्याकडून शिकलं पाहिजे आजच्या पिढीने की क्रिकेट कसं खेळायचं. सुखदेव काकांकडून पनवेल प्रीमियर लीग साठी भेट वस्तू देखील आणली आहे. हो, पाहण्यासारखी आहे ही भेट वस्तू. लाजवाब सन्मान चिन्ह आहे सौजन्य जय वागेश्वर क्रिकेट टीम देसाई. हा सन्मान आहे पनवेल प्रीमियर लीगच्या संपूर्ण कमिटीचा. जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई गाव यांच्याकडून हा सन्मान चिन्ह इथे मात्र दिला जातो. आणि काय सुंदर सन्मान चिन्ह आहे, त्याच्यावरती आमच्या प्रत्येक समालोचकाचा फोटो देखील आहे. क्या बात आहे, हे पाहण्यासारखे आहे. हे काका तुमचं प्रेम अप्रतिम आहे. काकांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला आवडेल पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सुरुवातीला त्यांचा सन्मान करूया आणि त्यानंतर प्रतिक्रिया जाणून घेऊया. वागेश्वरची प्रतिष्ठान देसाई गाव सुखदेव काका मात्रे, लेजंड प्लेयर. क्रिकेटमध्ये अनेक पावसाले त्यांनी पाहिलेत, उन्हाळे पाहिलेत आणि हो मोठं नाव आहे. त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. कल्याण डोंबिवली जरी असलं तरी रायगडमध्ये प्रचंड त्यांना प्रेम केलं जातं. स्वागत करूया पिंटाजी जोशी यांचं. उत्कृष्ट फलंदाज आहेत डोंबिवली प्रीमियर लीग, त्यानंतर TDPL त्याने गाजवली. पिंट्या जोशी. ठाणे टेनिस क्रिकेटचे गाणं आहे की गोलंदाजाचं करतो कर्दन काल, तो म्हणजे नवापाडाचा पिंट्या जोशी. पिंट्या जोशी नवपाडा यांचा सन्मान इथे होत आहे. सन्मान चिन्ह देऊन स्वागत आहे तुमचं पिंट्या जोशी. धन्यवाद आल्याबद्दल. उत्कृष्ट स्कोरर आहेत. अनेक वेळा ठाण्यामध्ये आमच्या सोबत ते जॉईंट होतात. मी आता बोलतोय सुखदेव काका मात्रे साहेबांकडे. त्यांचं मनोगत मला जाणून घ्यायला आवडेल, कारण मी आता उल्लेख केला की कल्याण डोंबिवली ठाण्याचे जरी असले सुखदेव काका, रायगडमध्ये तुम्हाला भरपूरच प्रेम दिलं जातं अनेक मंचावर. हे प्रेम आणि हे प्रेक्षक आणि हे आयोजक याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? रायगड प्रीमियर लीग म्हणला तर पनवेल, तर खरोखर प्रीमियर लीग पनवेल. पण कुठलाही कार्यक्रम झाला तरी मला सुद्धा आमंत्रण असतो रायगडमधून, तर मला खूप अभिमान वाटतो मला त्याचा. आणि जे आता समालोचक आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो की तुम्ही सर्व हा आयोजन केलेलं आहे. मी तुमचे आभार मानतो मला बोलवल्याबद्दल. आणि मी जे टीम आहेत सर्व आपल्या ग्रामीणचे सुद्धा आणि मांडा आणि वडवली, तर खरोखर मला पहिली टीम बघायला भेट मिळाली मला. मी खूप त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. धन्यवाद सुखदेव काका मात्रे आपण आल्याबद्दल. तर योगेशजी भोईर, दिनेशजी ठाकूर आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. कुलदीप जोशी, सुधीर पाटील आपण देखील. काकांना विनंती करतो की आपण आसन ग्रहण करा. खूप चांगलं सन्मान चिन्ह आणि चांगला सन्मान या कमिटीच्या माध्यमातून आपण केलं. तर आमचे खजिनदार महेंद्र पाटील, त्यांना विनंती की आपण लगेच या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. काही एमर्जन्सी सन्मान आम्ही का करतोय, कारण या पाहुण्यांना लगेच जायचंय, त्यामुळे हे सन्मान आम्ही इथे करतोय. योगेशजी भोईर, भावी नगरसेवक पडगे, त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. कुलदीप जोशी, सुधीर पाटील हेही पडग्याचे मान्यवर आहेत. दिनेश ठाकूर, त्यांनी आता टॉस केला. दिनेश ठाकूर यांचा आपण सन्मान करूया. पुन्हा एकदा खजिनदार महेंद्र पाटील यांना आम्ही इन्व्हाइट करतो. प्लीज लगेच प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. महेंद्र पाटील, धन्यवाद. कुलदीप जोशी पडगे यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आमचे आधारस्तंभ सचिनदादा वास्कर यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती पाहुण्यांचा आदरातिथ्य हा सन्मान केला जातोय. टाटा ग्रुप विनंती असेल, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टाटा ग्रुप विनोद जोशी, भूषण गरत, रुपेश कोहली, अभिजित शेटकेनी, धर्मेंद्रभाई जोशी, 5 मान्यवरांना विनंती की लगेच या
इथे तुमची नावं घेतली गेलेत आणि लगेच आपला सन्मान केला जाईल. टाटा मेमोरिकल हॉस्पिटल टाटा ग्रुपमध्ये हे कर्मचारी असतात, त्यांचा सन्मान इथं केला जातोय. टाटा मेमोरिकल हॉस्पिटल टाटा ग्रुपचे कर्मचारी आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आमचे दोन बंधू सचिन भास्कर संदीप भास्कर यांच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा सध्या आम्ही करतोय. धन्यवाद या स्पर्धेला आल्याबद्दल. पनवेल प्रीमियर लीग साठी खूप चांगला सपोर्ट टाटा ग्रुप करत असतात. टाटा मेमोरिकल हॉस्पिटलचे कर्मचारी. पाहुण्यांचा सन्मान इथे समाप्त होतोय. मी घेऊन जातो मॅच कडे, जिथे बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळतो. आणि ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जयजी भोसले सर. धन्यवाद. सेकंड इनिंगकडे आपण बोलतो आहोत, जिथे उत्तरार्धाचा 16 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टार्गेट आहे जिथे 47 धावसंख्येचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करायचं आहे. पहिलं षटक नानाला आपण पाहतो, विकेट प्राप्त केली आहे त्याने. पुढचा बॉल खोलामध्ये ड्रायव्हिंग लेनवरती होता, ऑफ ड्रॉय केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, सिंगल निश्चित मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. कमलेश पाटील आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आपण विशाल पाटील ही जोडी पाहत आहोत. टार्गेट लक्ष 47 धावसंख्येचं आहे. शर्वरी अँड अंश 11 चेंज द गेम वडवली बी. भूमी 11 मांडा या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळतो आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण एक विशेष सन्मान होत असताना पाहायला मिळाला. खरं तर सुखदेव काका म्हात्रे यांनी एका खेळाडूला एक चालना दिली होती. मला आठवण होते आजही की अशा खेळाडूला त्यांनी चालना दिली की ग्रामीणचं क्रिकेट तू गाजवलंयस. यावेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय, वळण घेतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. मॅच चांगली होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. या 47 धावांचं आव्हान हे कडवट राहणार आहे या संघासाठी. 6-1. थँक्यू. तर याच दरम्यान ज्यांच्या आतुरतेने वाट पाहिली गेली ते पनवेल तालुक्याचं विकासाचं दुसरं नाव आणि सलग लगातार 4 वेळा आमदार बनण्याचं ज्यांना भाग्य मिळालं पनवेल तालुक्यामध्ये, ते सन्माननीय आमदार ज्यांची सतत प्रत्येक दिवशी वाट पाहिली गेली आणि फायनली आज तो शुभमुहूर्त आहे. आणि या मुहूर्तावरती सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब या मंचावरती येत आहेत. पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात लोकनेते खासदार मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे इथे शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. जयजी भोसले सर. पनवेल तालुक्याचं विकासाचं दुसरं नाव म्हणजे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब. तद्वर मैदानाच्या आतमध्ये बळूयात. 6 बंडल्यात 1 फलंदाज बाद झालाय. मॅच चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पनवेल नगरीचे भाग्य विधाते ज्यांनी विकासाची गंगा, ज्यांच्या माध्यमातून अनेक विकास कार्य सातत्याने या विभागामध्ये या पनवेल नगरीमध्ये होत असताना पाहायला मिळाले. विजयाचा चौकार ज्यांनी ठोकला. खरं तर क्रिकेटवरती नितांत प्रेम असणारे आणि अगदी त्याच वेळेला या पनवेल नगरीचे दमदार आणि कार्यक्षम आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर साहेब यांचं आगमन काही वेळामध्ये होत असताना पाहायला मिळणार या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या दरम्यान पनवेल तालुक्याच्या विकासाचं दुसरं नाव लोकनेते खासदार मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये दमदार आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. समाजाप्रती असलेले नाल
ते समाजाप्रती असलेली नाल, युवा पिढीचे हृदय सम्राट, कसल्याही टीकेला शांतपणे उत्तर देणारे, संयमी भाषेत अभ्यासू नेतृत्व, कार्यकुशल व्यक्तिमत्व असे पनवेल तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे पनवेल प्रीमियर लीगमध्ये. आपण क्रिकेटमध्ये 4 चेंडू 4 चौकार पाहिले, 4 चेंडू 4 षटकार पाहिले, 4 विकेटी पाहिले, परंतु 4 वेळा लगातार आमदार बनण्याचं भाग्य ज्यांना लाभलं ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि सातत्याने ट्रेंडिंगमध्ये असणारे विकास कामामध्ये सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं मनपूर्वक मोस्ट वेलकम पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. विश्वास जुना, प्रशांतदादा पुन्हा या चौथा टर्ममध्ये देखील आपण त्यांना आमदार म्हणून पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेट गमावली आहे. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू निघालाय, सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, बाजी मारली बॉलने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. हा येतोय इथे चौकार. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार आणि आज आम्ही पनवेलकर अभिमानाने सांगतो नेता आमचा शानदार. प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. खरं तर आज ही स्पर्धा आपण लोकनेते, माजी खासदार, रायगडचे भाग्यविधाते, नामदार माननीय श्री रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली पाहायला मिळते. प्रशांतदादांचं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहतोय. चौकार आलाय विशालच्या बॅटमधून. कल्पेशला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. कमलेश बाद झाला, कल्पेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि या दोन्ही बंधूंची जोडी मैदानावरती जी मात्र पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्यातील एक बंधू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 12ला 2, 47चा चालू असणारा पाठलाग. खरं तर एकंदरीत आपण पाहिलं ना तर ऋतिक पाटीलच्या नावावरती 20 मालिकेवरच्या बाईक आहेत. यावेळेचा बॉल कवसला उडवला, डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तैना, ट्रॅप होतं, सापळा होता आणि या सापळ्यामध्ये आणखीन एक फलंदाज अडकलाय. 12ला 3रा फलंदाज होतोय बाद. सध्या पनवेल प्रीमियर लीगचा आपण हा बॅनर देखील पाहतोय. लोकनेते खासदार माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 अमृत महोत्सव हे शब्द आपण जर ऐकला असेल तर खूप मोठा शब्द आहे आणि अमृत महोत्सवचा हा टायटल सध्या पनवेल प्रीमियर लीगला लागलाय. मी खऱ्या अर्थाने आमदार साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करेल की एवढं प्रेम तुम्ही आमच्या असोसिएशनला देत आहात. असंच प्रेम देत राहा. आणि आमदार साहेबांना सांगायला आवडेल मला की हे समालोचक आहेत ज्याने आयोजन ठेवलं आहे आणि हे आयोजन सध्या ट्रेंडिंगमध्ये, कारण इंस्टाग्रामवरती आता 2 मिलियन आमच्या पेजला व्ह्यूज कंप्लीट झालेत. स्पर्धेला फक्त 8वा दिवस मला वाटतं चालू आहे. 8 दिवसामध्ये 20 लाख लोकांनी इंस्टाग्रामवरती आमच्या रील्स पाहिल्यात. हे आमचं यश आहे साहेब आणि धन्यवाद तुम्ही या स्पर्धेला आल्याबद्दल. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. खरं तर या समालोचकांनी केलेलं आयोजन, परंतु अगदी पाहिलं ना तर 2019 साली या स्पर्धेमधून ज्या पद्धतीने ज्या वेळेला नफा झाला, त्याचा फायदा झाला, तो मोसारा येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या पुस्तकं वाटप करण्यात आली 2019 साली. 2020 साली शिरवली येथील शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आलं. 2021 साली वाबांजे येथील खानाचा बंगला इथे गरजू लोकांना दिवाळीचा फराळ, घरगुती वस्तू वाटप करण्यात आला. 2020 साली आपण पाहिलं तर धामोले येथील गरजू लोकांना दिवाळीचा फराळ व त्याच वेळेला वस्तू वाटप करण्यात आला. ही संकल्पना बदलली ती संदीपजी वास्कर साहेब यांनी. खरं तर फाउंडर आहेत
आणि तदनंतर आपण पाहिलं तर जिथे ओवे पेठ येथे शालेय शैक्षणिक वाटप, साहित्य वाटप करण्यात आलं, संगणक वाटप करण्यात आलं 2023 साली. पुढचा बॉल खुला टाकला होता, मिड ऑफला खेळला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. चिंटू विश्वकर्मा याला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 2024 साली आपण पाहिलं तर जिल्हा परिषद शाळा उल्वे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व संगणक वाटप करण्यात आलं. अर्थात ही परंपरा आणि प्रतिष्ठा या स्पर्धेने जपली आहे. आपली परंपरा सातत्याने मोठी करत चालली आहे स्पर्धा. स्कोर कार्डवरती 13 बनल्या, 3 फलंदाज बाद. संघाचा नेता कर्णधार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे विषय गंभीर ना तिथे हा खेळाडू नेहमीच खंबीरपणे उभा राहतो. आता संघाची नौका अडकली आहे, पहिल तिरी लावेल का? इथे मात्र फटका, सॉफ्ट हँड ड्राईव्ह पाहायला मिळाला होता, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावा मिळत आहेत 2. दुहेरी धावा वेगाने अर्जित करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. 7.50च्या करंट रन रेटने 15 बनल्यात. येणारे बॉल शेष आहेत ते 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 32ची आवश्यकता. 18 बॉल 32ची आवश्यकता. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक महत्वाचा सामना. तर याच दरम्यान सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या आतुरतेने वाट पाहिली गेली आणि मी आता उल्लेख केला की अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचक असोसिएशन आयोजित पनवेल प्रीमियर लीग मध्ये पनवेल तालुक्याचे दमदार आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा सन्मान इथे मात्र केला जाईल. मी दादांना विनंती करतो की आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यांच्या नावाचा जय जय
रोचक सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सचिन वास्कर असतील, संदीप वास्कर असतील आणि त्यांच्याबरोबर प्रवीण आणि आमचे सगळे सहकारी हे आपल्याला पाठबळ देत आहेत. मी मंचावर उपस्थित असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबरीनं तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं तर क्रिकेटचा खेळ हा आपल्या सगळ्यांच्यासाठी प्रिय आहे आणि या क्रिकेटच्या खेळातून आपल्याकडे अनेक क्रिकेट वेडे मंडळी ही या क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी सर्व स्तरावरती जात असतात. काल मी जुई या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी आमचे सहकारी तिथं त्या ठिकाणी कडू यांचे काका त्या ठिकाणी गमावले आणि त्यांनी 93 वय होतं त्यांचं आणि त्यांनी सांगितलं का सगळ्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची नावं ही त्यांना माहिती होती. इतका क्रिकेटचं त्यांना वेड होतं. अशा पद्धतीनं क्रिकेटचं वेड ज्या भूमीमध्ये आहे त्या क्रिकेटच्या खेळावरती असलेलं प्रेम हे आपल्या सर्वांना व्यक्त करण्याची संधी अशा पद्धतीच्या स्पर्धांमधून मिळते आणि म्हणूनच इंस्टाग्राम असू दे, यूट्यूब असू दे, याच्यावरती मिलियन्स म्हणजे दशलक्षाच्या घरामध्ये आपल्याला व्ह्यूज मिळतात. मी अशा या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देतो आणि मी आभार व्यक्त करतो आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांचं की रामशेठ ठाकूर साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण आपल्या पनवेल तालुक्यामध्ये 2 जून 2025 ते 2026 या कालावधीमध्ये अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम संपन्न होत आहेत. कीर्तन महोत्सव झाला, भजन महोत्सव झाला, वेगवेगळे शालेय आरोग्याचे कार्यक्रम होत आहेत. तसा आता हा क्रीडा क्षेत्रातला कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि इतका भव्य प्रमाणात होतो आहे त्याला तुम्ही रामशेठ ठाकूर साहेबांच्या या अमृत महोत्सवी वर्षाची जोड त्याबद्दल रामशेठ ठाकूर साहेबांच्या परिवाराच्या वतीनं मी तुमचं मनापासून स्वागत करतो. एक आमदार या नात्यानं मला तुम्ही सांगितलं दादा प्रवीण की 4 वेळा आमदार झालो तर 4 वेळा आमदार सर्वसामान्य जनतेच्या मुळं झालेलो आहे. त्यामुळे त्या सर्वसामान्य जनतेमध्ये समालोचकही येतात, क्रिकेटरही येतात. त्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि या भावनेतूनच मी काम करत आलेलो आहे. लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या स्मरण ठेवून आपण या कार्यक्रमाचं आयोजन करताय. दिबा पाटील साहेबांचं आपल्या या भूमीसाठीचं योगदान हे आपण कोणी विसरू शकत नाही आणि त्यामुळे दिबा पाटील साहेबांचा वारसा आपल्याला पुढं घेऊन जायचा आहे तर त्याच्यामध्ये युवा पिढीला, तरुण पिढीला आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे. त्यासाठी सुद्धा आपण सगळेजण कटिबद्ध होऊया. पुन्हा सहभागी होणाऱ्या सगळ्या संघांचं स्वागत. तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या समालोचकांनी इथं येऊन समालोचन करून गेलेत. त्या सर्व समालोचकाला, आपल्या असोसिएशनला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर पहिल्या दिवशी रील्स कॉम्पिटिशन होतं आणि 7 फक्त चिठ्ठ्या आहेत. साहेबांना विनंती करेल 2च चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. रील्स ज्या आहेत स्टार इथे आमच्यासोबत जोडले गेले त्यांना बक्षीस आहे. फक्त 2च चिठ्ठ्या आपण उचला आणि लकी ड्रॉ आहे रील्स कॉम्पिटिशनमधला. बघूया आमदार साहेब इथे लकी कोण ठरणार त्यांच्या हातून हे पाहिलं जाईल. एकच उचला सुरुवातीला. हा पॉवर बँकसाठी असेल पारितोषिक आणि नाव आहे तन्मय माली रोहा, महादेवखार या गावचा हा आहे. तन्मय माली अभिनंदन. रोह्याचा एडिटर आणि आता स्मार्ट वॉचसाठी हा एडिटर क्लास त्याला दिला जाईल. हे नाव आहे खारकोपरचा प्रीतम. तर तन्मय माली आणि प्रीतम असाल तर या. प्रीतम या, तुम्ही प्रीतम आहात, खारकोपरचा एडिटर आहे. त्याला ब्रँडेड वॉच इथे दिला जाईल. श्री गणेश शॉप यांच्याकडून. खूप चांगलं रील्स एडिट केलं आणि या रील स्टार मुलेच आज पनवेल कॉमेडी राष्ट्रीय पेजला 2 मिलियन 8 दिवसात 20 लाख लोकांनी सध्या आमच्या रील्स पाहिल्यात. या ब्रँडेड वॉच दिलं जाईल प्रीतमला. श्री गणेश शॉप कलंबोली याच्या माध्यमातून ब्रँडेड वॉच. तन्मय माली रोह्याचे एडिटर आपण असाल तर या. हरकत नाहीये. धन्यवाद आमदार साहेब आपण आल्याबद्दल. तन्मय माली याला पॉवर बँक इथे दिला जाईल. श्री कृपा मोबाईल्स. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. 7 रील्स एडिटर सर्वांचा आम्ही सन्मान करू या मॅच नंतर. धन्यवाद आमदार साहेब या स्पर्धेला आल्याबद्दल. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. सामन्यामध्ये बरंच काही अप्स अँड डाऊन्स आपण पाहतोय. 19 धावा फलकावरती आहेत. 6 फलंदाज बाद झालेत.
खरं तर जो संघ लढवय्या म्हणून पाहायला जातो ना, ज्या संघाच्या खेळाडूंमध्ये एकंदरीत 45 मालिकेवराच्या बाईक आहेत, 2 कार आहेत, परंतु हे जे तारे सितारे आहेत त्यांचा खेळ तितकासा चांगला पाहायला मिळाला नाही, त्यांच्याकडून चांगलं प्रदर्शन झालेलं पाहायला मिळालं नाही. हे कागदोपत्रीच मोठे राहिले. कारण ऋतिक जर का आपण पाहिलं तर ऋतिक पाटील ज्यांच्या नावाचा जय धाबा फलकावरती आहे. 6 फलंदाज बाद झाले. 3 षटकांचा खेळ संपला. येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे आणि 12 बॉल मध्ये जिथे 47चा पाठलाग करत असताना अजूनही आवश्यकता राहिली आहे 12 चेंडू आणि 28 ची गरज. मॅच बनू शकते. मैदानाच्या आतमध्ये शुभम अजूनही उभा आहे. जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. फहीमने 1 षटक हाताळलं जिथे त्याने धाबा खर्च केलेला पाहायला मिळाला. त्या केवळ 2 धाबा त्याने खर्च केल्या. 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. गोलंदाजीमध्ये फेरबदल. 12 बॉल आणि 28 ची आवश्यकता. सामना बनेल. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावाकोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचंय सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. मॅच बनेल. 12 बॉल 28 ची गरज. चला घाई करा. मांडा संघ तुम्ही ऑलरेडी उशिराने आलेला आहात. 12 बॉल 28 ची गरज. पहिला चेंडू. पहिला बॉल ऑन साइडला. हाफ पूल. चेंडू झालाय गुल. अखूट टप्पा. चेंडू करतोय आकाशाशी गप्पा. ठोकलाय षटकार. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाला. काय फटका इथे पाहायला मिळतोय. बॅकफूट वरती आले. ऑन साइडला वेट ट्रान्सफर केला. हँड अँड कॉर्डिनेशन पाहता जमलं. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. तन्मय माळी रोह्याच्या महादेव कारचा एक युवा असा रील एडिटर, त्याचाही आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तन्मय एडिट्स हा त्याचा पेज आहे इंस्टाग्राम वरती आणि त्या युवा एडिटरनेही चर्चेचा विषय राहिला ज्याचा नुकताच आपण सन्मान आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला. क्षेत्ररक्षक आहे. फ्लॅट पॅरलल. आणखीन एक. वन मो. अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचे 2 बॉल. दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र शुभम हे नावाचं वादळ घोंगावतंय. मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय. हाफ आर्म पूल चांगले केले. 2 पूल केले आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालेत. मॅच ऑन. गेम ऑन. 10 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले पहा. बॅकफूट वरती पुन्हा एकदा केवळ मनगट वळवली. वेगाचा उपयोग केला आणि तदनंतर चेंडूला फेकून दिलाय. सामना बनतोय. गुलाबी थंडीमध्ये रंगणारा गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 बॉल 16 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 16 ची गरज. आत्ता षटकार आला तर 500 रुपये गौरवनाथ मात्र यांच्याकडून. धन्यवाद. अविनाशजी कोळी साहेब यांचं आगमन होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आणखीन एक धक्का. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे आदरणीय अविनाशजी कोळी साहेब यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणखीन एक धक्का. 31 ला 7वा फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. 10 बॉल 16 ची आवश्यकता होती. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 9 चेंडू. आता मात्र 16 ची आवश्यकता आहे. तर याच दरम्यान रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे दमदार अध्यक्ष सन्मान्य श्री अविनाशजी कोळी साहेब यांचं इथे शुभागमन झालं आहे. अविनाशजी कोळी साहेब यांचं मनपूर्वक स्वागत आहे पनवेल प्रीमियर लीग 2025 सीझन 4 मध्ये. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय पहा. अशोक येडे गोलंदाजी मार्क वरती आपण त्याला पाहतोय, परंतु त्यांच्या अगेन्स्ट 2 चेंडूवरती 2 मोठे फटकेबाजी आले आणि तदनंतर त्याने विकेट प्राप्त करत असताना इथे संघाचा मोमेंटम शिफ्ट करून देण्याचा प्रयत्न केलाय. मॅचचा मोमेंटम शिफ्ट करून देण्याचा प्रयत्न केलाय. आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल त्याचा. 9 चेंडू आणि आता मात्र 16 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. 15 ची आवश्यकता. 8 चेंडूचा खेळ शेष. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना पाहायला मिळते.
प्रेक्षक वर्ग पहा, कडाक्याची थंडी आहे, परंतु या स्क्रीनवरती पुढच्या मॅचसाठी आणखीन PPLचा संघ तयार झालाय. परंतु त्याच वेळेला या रेलिंग्सवरती चहूबाजूला ही गर्दी तुम्ही पाहताय प्रेक्षक वर्गाची. हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा, स्वतःला सिद्ध करा मगच प्रसिद्धी मिळेल. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट, मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक, षटकार. काय एक्झिक्युशन होतं, काय स्ट्रोक खेळला पहा. पहिला बॉल फेस केला या बहादराने आणि पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळलाय. लांब लचक फटका येत असताना जयेशच्या बॅटमधून दुसऱ्या बॉलवरती षटकार आलाय. 38 धावा धाव फलकावरती, 7 चेंडू आणि 9 ची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा संख्येची आवश्यकता. हलक्या हाताने, सॉफ्ट हँडने हलक्या हाताने खेळलेत. पुश रहो आणि खुश रहो सिंगल कंप्लीट झाली आहे. 8 ची आवश्यकता. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली होती, एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले होते, परंतु मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील अजूनही हार मानायला काही तयार नाही आहे. सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे या भूमिकेला त्याने न्याय दिलाय. 6 बॉल 8 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. 6 गेंदे और जीत के लिए 8 रनों की जरूरत. 6 बॉल अँड 8 रन रिक्वायर्ड. व्यासपीठावरती अविनाशजी कोहली साहेबांच्या समेत कीर्तीचे नवगरे आणि अमोलजी उपाध्याय या साहेबांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आत्ताच आमदार साहेब आले होते आणि त्यानंतर अविनाशजी कोहली साहेब, म्हणजे आज दुर्दशर्कर योग आहे आमच्यासाठी. आणि त्यासमेत प्रवीणजी पाटील आणि सचिन वास्कर म्हटलं तर आमचे आधारस्तंभ आहेत, कारण ते जे कार्यक्रम हाती घेतात तो कधीच थांबत नाही. जयेश भोसले सर, 4थं पर्व आहे. एखादी लीग आपण अनेक वेळेला पाहिले असेल, हो पहिलं पर्व झालं, दुसरं झालं, बंद होते, परत सुरू होते, परत बंद होते, परंतु सातत्याने 4 वर्ष ही स्पर्धा रेकॉर्ड ब्रेक करत आहे. 30 समालोचक जयेश भोसले सर या स्पर्धेत आले. भारतातली पहिली स्पर्धा आहे, हा पण रेकॉर्ड आहे. त्यामुळे आणि आत्ता 2 मिलियन व्ह्यूज इंस्टाग्राम पेजला. जेवढे रेकॉर्ड आले तेवढे ब्रेक केलेत पनवेल प्रीमियर लीगने आणि सातत्याने चर्चा असते. जयेश भोसले सर, आत्ता जर एखाद्या बॅटरने नो लुक शॉट, हेलिकॉप्टर स्ट्रोक मारला की आमचे एडिटर लगेच एडिट करतात आणि तो टॅग आणि कोलॅबोरेशन करून पोस्ट करतात. म्हणजे एवढा फास्ट आहे पनवेल प्रीमियर लीगचा नेटवर्क. नाही, कौतुक करावं तितकंसं कमी आहे. स्पर्धेचं या आयोजनाचं दमदार नियोजन, दमदार आयोजन, हा सोहळा अगदी उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात येतं. कारण 12 दिवस एखादी स्पर्धा पुढे चालते, त्याच वेळेला चांगलं क्रिकेट होत असताना पाहायला मिळतं. बॉबीजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत मांडा संघाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मांडा संघ खेळतोय. धाव फलकावरती येणारे 6 चेंडू आणि 8 ची आवश्यकता आहे. 39ला 7 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल. ला 7 फलंदाज बाद. 6 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. शेवटच्या 6 बॉल 8 ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजीमधील फेरबदल आणि शेवटचा आणि अंतिम षटक चिंटू विश्वकर्माला इन्व्हाइट करण्यात आलाय. त्याने 1 षटक हाताळलं होतं, 9 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत आणि त्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलंय. 6 बॉल 8 ची गरज. स्ट्राईक एंडवरती यावेळेला जयेश पाटील पाहायला मिळतोय. 3 बॉल 8 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. अगदी महत्वाचा सामना, वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. PPL ग्रामीण क्रिकेट धमाका 2025 मधील. खुला टाकलेला बॉल हलक्या हाताने ऑन साइडला केला. पहिली वेगाने घेतली आहे, दुसरीसाठी जयेश पाटील निश्चित पलटणार, यात मात्र शंका नाही आहे. निसंशयपणे कोणत्याही खेळाडूने हा निश्चित उल्लेख केला असता की हा दुसऱ्यासाठी पलटणार आहे. च्या वेगाने तो धावतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 6 ची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 बॉल आणि 6 ची गरज. क्रिकेटचा खेळ, दर्जेदार नियोजन, दर्जेदार आयोजन आपण पाहत आहोत. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, खूप छान अंपायरिंग. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा पनवेल प्रीमियर लीग 2025 4थं पर्व आपण पाहतोय. 3000 प्रेक्षक वर्ग जुळलेत या सामन्याला पाहण्यासाठी. येणारे 5 बॉल आणि 6 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राईक बाजी जयेश पाटील. पुढचा बॉल चिंटू. फटका फसलाय. कहाणी में ट्विस्ट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का
41 8वा फलंदाज जयेश पाटील बाद. तरच दरम्यान दीपेशजी पाटील किरवली जय मल्हार कलेक्शनचे ते मालक आहेत. 12 टी शर्ट पनवेल प्रीमियर लीगला त्यांनी स्पॉन्सर केले आहेत. तर मी दीपेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. खूप रंगतदार सामना जयेश भोसले सर पाहायला मिळतो आणि ए पोलमध्ये असे सामने क्वचित तुम्हाला पाहायला मिळतात. तो एक पैसा वसूल मॅच आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल मैदानामध्ये. एक नेल बायटिंग फिनिश इथे पाहायला मिळणार. 4 बॉल 6ची आवश्यकता आहे. मला वाटतं थंडीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये ज्याची नकल मोठी आहेत ना तो आता कुरतडालाच बसेल, कारण तशीच मॅच पाहायला मिळते. येणारे 4 बॉल आणि 6ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर जिथे एका बाजूला अनिल पाटीलला आपण पाहतो आणि त्याच्या साथीला आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे. आकाश पाटील मैदानावरती दाखल, रुपेश पाटील आणि त्याच्यासाठीला अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती अनिल पाटील पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नो इफेक्ट नो डिफेक्ट, पाटील इज अ परफेक्ट. आणि हा पाटील आता परफेक्ट कार्यक्रम करतील का हे प्रश्नचिन्ह इथे उभं राहिलंय. 4 बॉल आणि 6ची गरज. पुढचा चेंडू कोला टाकला, एक्स्ट्रा कव्हरला केला, वॅकन्सी एरिया, गॅप आहे मोठा, होणार नाही धावांचा तोठा. 2 धावा कंप्लीट केल्या, तिहेरीसाठी पलटलेत, फेकी स्वेअर झाली आहे. 3 धावा कंप्लीट, चौथ्यासाठी पलटलेत. इथे घडतंय तरी काय, फलंदाज बाद, 9वा खेळाडू बाद झालाय. 9वा खेळाडू बाद झालाय. आता ऑल आउटची नामुष्की ओलांडली आहे ती संघ अर्थात शर्वरी अँड अंश 11 चेंज द गेम वडवली बी संघावरती. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 9 फलंदाज बाद झाल्यात, 3 धावा कंप्लीट झाल्यात, 3ची आवश्यकता आहे. परंतु सर्वाधिक महत्वाची बाब आहे ना की आपल्याकडे एकच विकेट आहे. जोखीम पत्करली जाणार का, रिक्स घेतली जाईल का, हा सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण रिक्स घेतली की तोच मोठा होतो, परंतु रिक्स घेतली की तोटाही होतो हे विसरून चालता कामा नये. रिक्स घेणं गरजेचं आहे, कारण जर का विजय फिक्स करायचा आहे तर तुम्हाला रिक्स घ्यावीच लागेल. विजयासाठी 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. मैदानाच्या आतमध्ये रंगारंग सोहळा आणि त्याच वेळेला रंगणारा हा क्रिकेटचा अद्भुत सोहळ्यामध्ये रंगणारी ही मॅच आपण पाहतोय. 44 9 बाद, 3 चेंडू आणि 3ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 3ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 बॉल 3 धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागणार आहेत. 3 चेंडू आणि 3ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये चिंटू विश्वकर्मा तर एका बाजूला पाहायला मिळतोय, जिथे मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये चेक करा. पंच चेक कराय, ते मागील बॉलवरती बाउंड्री आहे की नाही ते चेक करायचं आहे. वडोली बॉलला लाईव्ह टेलिकास्ट. अप्रतिम सामना. प्रेक्षकांना असे गरम गरम सामने आवडतात. हो, जेव्हा गुलाबी थंडी असते त्या गुलाबी थंडीला दूर करण्यासाठी काय महत्वाचं असतं तर ही गरम मॅच. आता ती गरम गरम मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे आणि काय जबरदस्त सामना रंगलाय. अप्रतिम. सेफ आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या, वेळ जास्तीचा दौडू नका. 3 बॉल आणि 3ची गरज. येस, ग्राउंड पंचांचा कोणताही निर्णय नव्हता यामध्ये, दुमत नाहीये, कारण डगआउट्स मधून कॉल होता. 3 चेंडू आणि 3ची गरज. 3 बॉल 3ची आवश्यकता. मॅच फिनिश होणार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इथे तो चौकार. आणि होय, सांगितलंय मी मैदानाच्या आतमध्ये आहे. रुपेश पाटीलने चौकार ठोकला आणि त्याने सांगितलं मी आहे ना, टेन्शन घेण्याचं कारणच नाही. त्याने सामना संपवलाय, मॅच जिंकली आहे ती अर्थातच शर्वरी अँड अंश 11 चेंज द गेम वडवली बी या संघाने हा हाय व्होल्टेज ड्रामा